बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव रेल्वे स्थानकावरून दररोज 15हून अधिक प्रवासी गाड्या जात असल्या तरी त्यांना थांबा नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे। या अन्यायाविरोधात शेगाव प्रवासी रेल्वे संघटना आक्रमक झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव रेल्वे स्थानकाबाबत एक गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। जयपूर, जोधपूर, अहमदाबाद, हैदराबाद, पुरी यांसह देशातील विविध प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या 15हून अधिक एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्यांना शेगाव स्थानकावर थांबा नसल्याची बाब समोर आली आहे। विशेष म्हणजे ज्या स्थानकांवर प्रवाशांची संख्या कमी आहे, महसूल कमी आहे, तिथे या गाड्यांना थांबे दिलेले आहेत। मात्र शेगाव सारख्या महत्त्वाच्या स्थानकाला दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे। शेगाव येथे संत गजानन महाराजांचे समाधी मंदिर असून दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात। शेगाव रेल्वे स्थानक NSG 3 दर्जाचे असून रेल्वेला वार्षिक सुमारे 40 कोटी रुपयांचा महसूल देते। दररोज सुमारे 20,000हून अधिक प्रवाशांची ये-जा येथे होत असते, तरीही अनेक गाड्यांना येथे थांबा नाही, ही बाब अन्यायकारक असल्याचे शेगाव प्रवासी रेल्वे संघटनेचे म्हणणे आहे। पूर्वी लालगड नावाने धावणारी आणि सध्या काचुदा-बिकानेर म्हणून सुरू असलेल्या गाडीचा मार्ग बदलल्यानंतर शेगावचा थांबा अचानक काढून टाकण्यात आल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे। सध्या शेगाव स्थानकावरील 3ऱ्या प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले असून गाड्यांना थांबा देण्यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण उरलेली नाही। या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांसह भाविकांनीही रेल्वे प्रशासनाकडे त्वरित 15हून अधिक गाड्यांना शेगाव स्थानकावर थांबा देण्याची जोरदार मागणी केली आहे। आता रेल्वे प्रशासन या मागणीची दखल घेते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।